सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य. विषय सचिवाची कार्यपद्धती, सेक्रेटरी करस्पॉन्डन्स. प्रकरण 2. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत म्हणजे सोर्सेस ऑफ द बिझनेस फायनान्स. लेक्चर नंबर 2. मालकीच्या भांडवलाचे स्रोत. यामध्ये भाग आहे, उपघटक आहे भाग शेअर्स. मालकीच्या भांडवलाचे स्रोत म्हणजे ओन कॅपिटल ऑफ द बिझनेस फायनान्स. ओन कॅपिटल मालकीच्या भांडवलाचे स्रोत. यामधील घटक आहे भाग शेअर्स. नेक्स्ट, हे जे 2 नंबरचं प्रकरण आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, यामधील उपघटक आपणासमोर दिसत आहेत. 2.1 मालकीच्या भांडवलाचे स्रोत, ओन कॅपिटल. यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा हे 2 उपघटक. 2.2 कर्जवू भांडवलाचे स्रोत, याला आपण म्हणतो ओड कॅपिटल. ओड म्हणजे उसने घेतलेले भांडवल. यामध्ये 1 कर्ज रोखे, 2 ठेवीचा स्वीकार, 3 बंधपत्रे, 4 अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, ADR अँड GDR, 5 व्यावसायिक बँका, 6 वित्तीय संस्था, 7 व्यापारी कर्जे आणि नंतर पाहणार आहोत यामधील महत्त्वाचा फरक. हे उपघटक यामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. नेक्स्ट, प्रस्तावना. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली वित्त फायनान्सकडे असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही याची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधितच असते. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल, कॅपिटल, वित्त, फंड, निधी असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थिर भांडवल किंवा खेळते भांडवल. संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त स्कंध प्रमंडळ, जॉईंट स्टॉक कंपनी, थोडक्यात कंपनी ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व दिलेले आहे. भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. कंपनी वेगवेगळ्या स्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. याचा अर्थ असा आहे की विविध स्रोत, यामधून स्रोत म्हणजे मार्ग किंवा रस्ता. जसं आपण विविध रस्त्यामधून आपण एका विशिष्ट ठिकाणी पोहोचतो, तसं भांडवल
हे विशिष्ट ठिकाण आहे, परंतु भांडवल मिळवण्याचे विविध स्रोत आहेत, विविध सोर्सेस आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नेक्स्ट, कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्तपुरवठ्याचे विविध मार्ग खालील तक्त्यामध्ये स्पष्ट केले आहेत. वित्तपुरवठ्याचे स्रोत, सोर्सेस ऑफ द बिझनेस फायनान्स. यामध्ये अ. मालकीचे भांडवल, ब. कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलाचे 2 भाग आहेत. एक भाग 2 प्रतिधारण नफा. आणि भागांचे 2 प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. कर्जाऊ भांडवलामध्ये डेप्ट कॅपिटलमध्ये, ओड कॅपिटलमध्ये, उसने घेतलेले भांडवलमध्ये आपण कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज, व्यापारी कर्ज हे स्रोत यामध्ये उपलब्ध आहेत. वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत बाह्यस्रोत असे 2 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. बाह्यस्रोत म्हणजे एक्सटर्नल सोर्सेस, संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी. आणि अंतर्गत स्रोत म्हणजे इंटरनल सोर्सेस, संस्थेने संस्थागत मार्गाने जमा केलेला निधी. उदाहरणार्थ नफ्याचे भांडवलीकरण, फ्लोईंग ऑफ बॅकऑफ प्रॉफिट, किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण, किंवा प्रतिधारण संचित नफा, किंवा संचित नफ्याचे भांडवलामध्ये रूपांतर करणे म्हणजे आपलाच नफा वापरणे, याला म्हणायचं अंतर्गत स्रोत. नेक्स्ट, आता आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत. इन दॅट ओन कॅपिटल, स्वभांडवल, स्वतःचे भांडवल, स्वमालकीचे भांडवल, स्वहक्काचे भांडवल, सेल्फ भांडवल. यामध्ये काय आहे तर ते आपण पाहणार आहोत. मालकीच्या भांडवलाचे स्रोत. मालकाच्या म्हणजेच भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवितात. म्हणजे ज्या व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतात त्यांना आपण भागधारक असे म्हणतो. भागधारक हा कंपनीचा सभासद असतो आणि सभासद हा कंपनीचा मालक असतो. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. मालकीच्या भांडवलाचा आणखीन एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा रिटेन प्रॉफिट किंवा साठवलेला नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक, फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट असेही म्हणतात. कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी परमनंट व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. नेक्स्ट, कारण हे कंपनी विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. भाग भांडवलाच्या रूपातील मालकी भांडवल, ओन कॅपिटल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे, प्राथमिक स्रोत आहे, प्रायमरी सोर्सेस आहे. त्याला आपण म्हणतो भाग भांडवल. नंतरच्या काळातही अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तथापि संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही, कारण तो नफ्यातून निर्माण केलेला आहे आणि नफा कंपनीला दरवर्षी होत असतो. त्यामुळे
संचित नफा हा प्राथमिक स्रोत भांडवलाचा होऊ शकत नाही. परंतु जेव्हा कंपनी आपला व्यवसाय फायदेशीररित्या चालवते तेव्हा हा स्रोत महत्त्वपूर्ण असू शकतो. भाग भांडवल शेअर कॅपिटल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात. प्रवर्तक म्हणजे संस्थापक. ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल, नोंदणीकृत भांडवल, ऑथोराइज कॅपिटल म्हणून ओळखली जाते. ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये नमूद केलेली असते. नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत यामध्ये 2.1.1 आणि भागला आपण म्हणतो शेअर्स. तर भाग जे आहे त्यामध्ये आपण पाहत आहोत भाग, शेअर्स, स्कंद, हिस्सा किंवा तुकडा. भाग म्हणजे अंश म्हणजे कण. तर भाग म्हणजे काय ते आपण पाहत आहोत. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या अशी आहे आणि ही व्याख्या आपणास पाठ करावयाची आहे. तर ती व्याख्या म्हणजे, तर पहा, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केला जातो. भाग म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केला जातो. भागभांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय. त्यास आपण शेअर्स असे म्हणतो. कंपनीचे भांडवल असे छोट्या भागामध्ये विभागलेले असते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग होय. प्रत्येक छोट्या हिस्साचे मूल्य म्हणजेच भागांचे दर्शनी मूल्य. कंपनीचे भाग हे अल्प मूल्याचे असल्यामुळे आम जनता भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक अथवा कंपनीचा सदस्य असे संबोधले जाते. नेक्स्ट, भागांची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य आहे एक अर्थ. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. 2 मालकी हक्क. भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भाग हे भागधारकाचा कंपनीवरील मालकी हक्क असतो. 3 अनुक्रमांक. भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल, भौतिक स्वरूपात असेल तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखल्यावर
शेअर सर्टिफिकेटवर नमूद केलेला असतो. 4. हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्व मान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेले असते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज आहे. भाग ही कोणतीही सदृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डीमॅट मध्ये रूपांतरित केली जाते. भागांचे मूल्य. प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असते. ते असे दर्शविले जाते. त्यामध्ये दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते व कंपनीच्या घटनापत्रकामध्येही नोंदवलेले असते. विक्री मूल्य इश्यू प्राईस. कंपनी या किमतीला भाग विक्री करते. बाजार मूल्य. हे मूल्य भाग बाजारातील मागणी, डिमांड आणि सप्लाय यानुसार ठरवले जाते. नेक्स्ट पुढचं वैशिष्ट्य आहे 6. हक्क. हक्क म्हणजे राईट्स. भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ लाभांश प्राप्तीचा अधिकार, लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीत मतदान करण्याचा अधिकार. 7. वैशिष्ट्य आहे मिळकत. भागधारक कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळविण्यास पात्र असतो. यालाच आपण लाभांश डिव्हिडंड असे म्हणतात. 8. हस्तांतरण ट्रान्सफर ऑफ द शेअर्स. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. 9. वैशिष्ट्य आहे भागधारकाची मालमत्ता. भाग ही भागधारकाची चल मालमत्ता, मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे तो कोणालाही प्रदान करू शकतो. त्याला म्हणायचं चल मालमत्ता, मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. आणि 10. भागांचे प्रकार. सार्वजनिक कंपन्या 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यामध्ये सामान्य भाग इक्विटी शेअर आणि अग्रहक्क भाग प्रेफरन्स शेअर्स. तर आपण या तासामध्ये मूलभूत अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये आपण मालकीचे भांडवल आणि त्यामधील जो उपघटक आहे भाग शेअर्स या संबंधी आपण या तासामध्ये माहिती घेतलेली आहे. भाग म्हणजे शेअर्स किंवा कंपनीच्या भागभांडवलातील एक छोटासा जो हिस्सा असतो आणि ज्याची किंमत कमीत कमी म्हणजे 10 रुपयापर्यंत असते, की जो कंपनीचा अंश किंवा स्कंद मोठ्या अधिकृत भागभांडवलाचा जो छोटासा अंश आहे त्याला आपण शेअर्स भाग विक्री करून भांडवल उभं केले जाते, त्याला आपण भाग भांडवल असे म्हणतो. तर आपण यामध्ये मालकीच्या भांडवलाच्या स्रोतमध्ये आपण पाहिलेलं आहे 2 स्रोत आहेत. त्यामध्ये एक भागांची खरेदी विक्री कंपनीचे भाग आणि दुसरा स्रोत आहे नफ्याची पुनर्गुंतवणूक म्हणजे प्रतिधारण नफा किंवा संचित नफा. हे 2 सोर्सेस आहेत आणि यामध्ये प्रतिधारण नफा जो आहे, संचित नफा जो आहे तो निधी उभारणीचा कंपनीचा अंतर्गत स्रोत आहे, आतील स्रोत आहे. आणि मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. त्याचबरोबर हे जे भाग भांडवल आहे हे मालकीचे भांडवल जे आहे हे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस भागधारकांना परत केले जाते. कारण हे धोक्याचे किंवा जोखमीचे किंवा कायमस्वरूपी भांडवल असते आणि म्हणून
याला आपण लॉंग टर्म शेअर कॅपिटल असे देखील म्हणू शकतो. नेक्स्ट, यामध्ये आपण जो उपघटक आहे भाग शेअर्स याविषयी माहिती घेतली. यामध्ये आपण भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भागाची व्याख्या पाहिलेली आहे. तर भागाची व्याख्या आपण पाहिली. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. ज्या व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतात त्यांना आपण भागधारक किंवा कंपनीचा सभासद किंवा कंपनीचे सदस्य देखील आपण म्हणतो. नेक्स्ट, त्यानंतर आपण भागांची वैशिष्ट्ये पाहिली. 10 वैशिष्ट्ये. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य 1 अर्थ, 2 मालकी हक्क, 3 अनुक्रमांक, 4 हक्क असल्याचा पुरावा, 5 भागांचे मूल्य, त्यामध्ये अ दर्शनी मूल्य, ब विक्री मूल्य, क बाजार मूल्य. नेक्स्ट, त्यानंतर 6 हक्क, 7 मिळकत, 8 हस्तांतरण, 9 भागधारकाची मालमत्ता, चल मालमत्ता आणि 10व भागांचे प्रकार. भागांचे 2 प्रकार आहेत. यामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग असे 2 प्रकार आहेत. तरी सर्व स्टुडंट्सने आलेला व्हिडिओचा लाभ घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणे, श्रवण करणे, पाहणे आणि या भागामध्ये तासामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत ही संकल्पना सर्वांनी व्यवस्थितरित्या समजून घेणे आणि त्याचा अभ्यास करणे. म्हणून धन्यवाद.